दिवाळीच्या फराळाची गोड पदार्थाची सुरुवात करू. अर्धा किलो मैदा, चवीपुरती साखर, पिठी साखर, एक मोठी वाटी चांगलं तूप आणि चाचणी करण्यासाठी पाव किलो साखर, एक ग्लास पाणी, एक तार चाचणी करायची आहे. त्याच्यासाठी त्याला ग्लास पाणी घालून नंतर गॅसवर ठेवायचंय. पाणी तिथं तूप टाकून मळून घ्यायचंय. हे असं व्हायला पाहिजे. आणि मग आता पाणी टाकायचं थोडस. किलोच्या पिठामध्ये 6 उंडे झाले. हे असं बसून नंतर हे असं बसायचे. ह्या साईज मध्ये कुरम्यासाठी चाकूने हे कुरम्यासाठी ह्याप्रमाणे साईज घ्यायची आणि नंतर हे असे कट करून सेम साईज मध्ये येत. हे असे कुरमे झाले की तेलामध्ये टाकायचे. हळू कमी गॅसवर असे येईपर्यंत तळायचे. थोडं गार झाले की नंतर चासणी टाकायची. साखर घेतली होती, त्याच्यात पाणी टाकून आपण 10 मिनिटं गरम उकळू दिले. गोळी बंद चाचणी करायची आहे. चाचणी गार होत द्यायची थोडीशी आणि कुरमेही गार होऊ द्यायचे. सारखं असं ह्याला हलवत राहायचंय, म्हणजे ह्याला ही चाचणी चिटकून राहते. सारखं हलवल्यावर एकमेकाला हे कुरमे चिटकत नाही. आणि साखर ह्याला असं सारखं हलवत राहावे. 10 मिनिटं थोडं हलवत राहायचंय. त्यावर सारखं हलवत राहिल्याने एकमेकाला कुरमे चिटकत नाही आणि ह्याला साखरही लागते.